नमस्कार, मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते। आज मी बेसनची गोल कांद्याची जी भजी असते ना ती करते। जशी वडापावच्या गाडीवर मिळते बघा, ती तशीच होते आणि अतिशय चविष्ट लागतात ही भजी। कांदा भजी आपण बटाटा भजी नेहमीच करतो, पण ही भजी एकदा करण्यासारखी, नक्की करून बघा। चला सुरुवात करूया। मी इथे एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे बेसन मी घेते, अंदाजेच बेसन घेते। इथे मला जेवढा हवं आहे आणि आपण भजी थोडेसेच करायचे आहे। तर हे बघा, हे जे ब्रँडचं बेसन आहे खूप चांगलं आहे, तुम्हीसुद्धा वापरून बघा। आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं। ही भजी करायला आहे ना सैल पीठ करायचं नाही आहे, बेसनचं घट्टच ठेवायचं आहे, पण ती भजी आतून चांगली अशी जाळीदार आणि पटकन शिजायला हवी। त्यामुळे काय करायचं तुम्हाला ते सांगते बघा। सगळं साहित्य घालण्या अगोदर बेसन आहे ना हलकं करून घ्यायचं, थोडं पाणी घालून आहे ना बेसन फेटून घ्यायचं आहे बघा। हाताने नसेल करायचं तर तुम्ही किंवा चमच्याने किंवा ते मिक्स करायचं व्हिस्क असतं त्याने सुद्धा करू शकता। तर हे बघा, मी इथे मिक्स करते चांगलं आणि हे बेसन हलकं करून घ्यायचं आपल्याला। हे एक 5 ते 6 मिनिटं मी चांगलं बेसन आहे ना फेटून घेतलेलं आहे, हलकं केलं हे सगळं पीठ। आता याच्यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे बघा। बारीक चिरलेला कांदा घालते मी सर्वात आधी। इथे मी एक कांदा घेतला आहे आणि 4 छोट्या मिरच्या होत्या, त्या बारीक कापून घ्यायच्या आणि इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मग याच्यामध्ये हळद घालायचं। हे सगळं साहित्य घातलं की फक्त मिक्स करायचं आहे आणि 10 ते 15 मिनटासाठी आहे ना हे बेसन फुलण्यासाठी ठेवून द्या। त्यामुळेच मी आधीच तुम्हाला सांगितलं की बेसन जेव्हा तुम्ही फेटून घ्याल, त्याचं बॅटर तयार कराल भजीचं, तर ते घट्ट हवं आहे, सैल नको आहे आपल्याला। आणि या कांद्यालासुद्धा पाणी सुटणार आहे, त्यामुळे काय करायचं आहे, बेसन फुलवण्यासाठी ठेवायचं, तेव्हाच ती भजी चांगली होतात आणि कच्ची अजिबात लागत नाहीत। तर हे बघा, जरा मी जास्तच वेळ ठेवलं, 20 मिनिटं ठेवलं आहे बघा। कांद्याला पण चांगलंच पाणी सुटलेलं आहे। आता आपण आहे ना भजी तेलामध्ये सोडायला घेऊया। तेलही मी तापून घेतलेलं आहे। तर हे बघा, असे मोठे मोठे गोल हाताने सोडायला जमतात, चमच्याने जमणार नाही, तर हाताने असे गोल गोल भजी सोडायची। तुम्हाला माहीत असेल, जर तुम्ही खाल्ली असेल वडापावच्या गाडीवर बघा अशा भजी मिळते गोल गोल, कांदा बटाटा भजीच्या ऐवजी ही भजीसुद्धा की छान लागते आणि अप्रतिम चव लागते या भजीला। आणि मी सुद्धा केली आणि त्याच्या भजीची चवसुद्धा तशीच होती, अगदी खूप मस्त लागतात खायला। एक एक करून मी सगळी भजी बघा तेलामध्ये सोडते। तेल चांगलंच तापलेलं आहे। सगळं भजी सोडून झाल्यानंतर मग हे बघा, खालून चांगले लाल झाले ना की मग उलटून घ्यायचे आणि एकसारखे सगळी भजी आपल्याला ना तळून घ्यायचे। नेहमीच काय होतं, आपण कांदा भजी बटाटा भजी करतो, पण ही भजी कधीच करून बघत नाही। तर आम्ही खूप आधी आहे ना नेहमी बनवायचो ही भजी। आता हे बघा, भजी मिरची असते म्हणून मुलाला आवडत नाही, त्यामुळे मी करत नाही जास्त, पण केली ना तर खूप छान लागतात ही भजी खायला। आणि तुम्हाला वाटत असेल यामध्ये मिरची आहे तर तिखट वगैरे लागेल, नाही, व्यवस्थित तिखटपणा येतो त्या भजीला, कांदा कोथिंबीर असल्यामुळे खूप छान चव येते त्या भजीला। तर इथे बघा, भजी तळून झालेली आपली गोल बेसनची भजी। अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा तळून घेणार आहे। आणि हे बघा, दिसायला पण छान आणि वरून कुरकुरीत, आतून मस्त अशी जाळीदार होतात ही भजी। तर हे बघा, माझी सगळी इथे भजी तळून झालेले, बाकीची मी नंतर तळून घेते। हे पहा, इथे सगळ्या भज्या माझ्या तळून झालेल्या आहेत आणि बघा दिसायला पण तितके छान दिसतात आणि चवीला काय सांगू, खूपच छान झालेल्या आहेत। तुम्हाला इथे मी एक बघा तोडून दाखवते बघा, आतून मस्त शिजलेली आहे भजी आणि अजिबात कच्ची नाही आहे। आपण विदाऊट सोडा बनवलेली आहे, सोडा वगैरे काहीच वापरलं नाही, तरीसुद्धा छान झालेली आहे भजी। तुम्हीसुद्धा करून बघा, तुम्हालासुद्धा आवडतील। आणि जर तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, धन्यवाद।